नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 7वे सूत्र इस्रायल. आपलं आजचं पुस्तक प्राध्यापक ओमर बार्टोव यांचं इस्रायल व्हॉट वेंट रॉंग. इस्रायल व्हॉट वेंट रॉंग 2026 साली पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं साधारणपणे 225 पानी पुस्तक, ज्याची किंमत ₹999 आहे, असं प्राध्यापक ओमर बार्टोव यांचं पुस्तक इस्रायल व्हॉट वेंट रॉंग. प्राध्यापक ओमर बार्टोव हे बार्टन युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत. ते केवळ इतिहास अशा विषयाचा नव्हे, तर इस्रायल आणि एकंदरीतच जेनोसाइड या विषयाचे तज्ज्ञ मानले जातात. त्यांचे आजोबा हेही पॅलेस्टाईनमध्ये जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा वेगळ्या देशातनं ज्यू आले त्या पिढीचे प्रतिनिधी. बार्टोव यांचे आई वडील हे इस्रायल 1948 साली अस्तित्वात आल्यानंतर स्वखुशीनं इस्रायलमध्ये गेलेल्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधी. ओमर बार्टोव यांचा जन्म स्वतःचा इस्रायल मधला आहे. काही काळ इस्रायली फौजेमध्ये सुद्धा या माणसानं काम केलेलं आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा जर विचार करायचा झाला तर ओमर बार्टोव यांनी इस्रायल व्हॉट वेंट रॉंग हे लिहिलेलं पहिलं पुस्तक नाही. ओमर बार्टोव यांची याआधी प्रसिद्ध झालेली पुस्तकं म्हणजे त्यांनी एक कादंबरी लिहिली आहे, त्याचं नाव द बटरफ्लाय अँड द एग्स. आणि कादंबरी नसलेली अशा अर्थानं वैचारिक अशा आशयाची त्यांनी लिहिलेली पुस्तकं म्हणजे द ईस्टर्न फ्रंट 1941 ते 1945, हिटलर्स आर्मी, मर्डर इन आवर मिडस्ट, मिरर्स ऑफ डिस्ट्रक्शन, जर्मनीज वॉर अँड होलोकॉस्ट इरेज्ड, अनाटॉमी ऑफ जेनोसाइड, टेल्स फ्रॉम द बॉर्डरलँड्स, जेनोसाइड, होलोकॉस्ट अँड इस्रायल पॅलेस्टीन. प्राध्यापक ओमर बार्टोव यांनी लिहिलेली कादंबरी नसलेली अशा पुस्तकांची नावं मी पुन्हा वाचतो. प्राध्यापक ओमर बार्टोव यांनी इस्रायल व्हॉट वेंट रॉंग म्हणजे आजचं पुस्तक, याच्या व्यतिरिक्त लिहिलेली पुस्तकं जी इस्रायलशी या नात्या स्वरूपामध्ये संबंधित आहेत. काही काळानंतर शक्य झाल्यास यातलं प्रत्येक पुस्तकावरती स्वतंत्र व्हिडिओ करायला मला आवडेल, परंतु आज मी तिला त्यांच्या इतर पुस्तकांची नावं अशी द ईस्टर्न फ्रंट 1941 ते 45 हे पहिलं पुस्तक, हिटलर्स आर्मी हे दुसरं पुस्तक, मर्डर इन आवर मिस्ट हे तिसरं पुस्तक, मिरर्स ऑफ डिस्ट्रक्शन हे चौथं पुस्तक, जर्मनीज वॉर अँड द होलोकॉस्ट हे चौथं पुस्तक, इरेज्ड हे पाचवं पुस्तक, अनाटॉमी ऑफ जेनोसाइड हे 6वं पुस्तक, टेल्स फ्रॉम द बॉर्डरलँड्स हे 7वं पुस्तक आणि जेनोसाइड, होलोकॉस्ट आणि इस्रायल पॅलेस्टीन हे त्याच्यानंतरचं पुस्तक. ओमर बार्टोव इस्रायल व्हॉट वेंट रॉंग या पुस्तकाचं ते हातात घेतल्यानंतर केवळ 225 पानीच पुस्तक आहे, 250 पानीच पुस्तक आहे म्हणून ते वाचून पूर्ण होतं अशातला भाग नाही. तर या 225 पानांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की या पुस्तकातला मजकूर एका अर्थानं 232 पानामध्येच संपलाय. पान नंबर 231 वरती हा मजकूर संपतो. 232 ते 238 अशी 6 प्रिंटेड पानं या पुस्तकामध्ये रेकमेंडेड रीडिंग म्हणून आहेत. जवळजवळ 100हून जास्त कागदपत्रांची, पुस्तकांची, रिपोर्ट्सची, लेखांची यादी तिथे रेकमेंडेड रीडिंग म्हणून दिलेली आहे. आणि त्याच्यानंतरची 238 पासनं जवळजवळ 242-243व्या पानापर्यंत त्याचा इंडेक्स आहे. म्हणजे 230 पानी मजकुराच्या पुस्तकाची किंमत ₹999 आहे. एवढंच त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे अशातला भाग नाही. तर ज्या व्यक्तीनं इस्रायल घडताना पाहिलाय आणि ज्या व्यक्तीच्या मते आता तो इस्रायल बिघडतोय याची कारणमीमांसा प्रत्यक्षदर्शी व्यक्तीनं केली आहे की ज्यानं इस्रायलमध्ये आपलं काही काळ तरी वास्तव्य केलंय,
आपण इस्रायल मधलं वास्तव्य सोडल्यानंतर अनेक वर्षात निदान 3दा किंवा 4दा इस्रायलमध्ये जात असे. इस्रायली विद्यार्थी, इस्रायली लष्कर, इस्रायली विद्यापीठ यांच्यामध्ये ज्याची भाषणं झाली आहेत, अशी व्यक्ती जी पूर्वी आपल्या पुस्तकामध्ये मोकळेपणाने म्हणते की 2023च्या आधी इस्रायलला मी दरवर्षी किमान 3दा जात असे, त्यावेळेला मी माझ्या मातृभूमीत परत गेल्याचा मला आनंद मिळत असे. पण 2023 नंतरच्या गाझा घटनेनंतर आज मी तिला इस्रायलमध्ये जाताना माझ्या मनामध्ये साशंकता असते. काही प्रमाणात मला तिथे भीती वाटते, कारण एखाद्या धर्माचा अतिरेक कल्पना मनामध्ये बाळगून एखाद्या राज्यकर्त्यानं राज्य करणं हे मी समजू शकतो. अमुक अमुक खतरे में है ही आरोळी केवळ वेगवेगळ्या देशांमध्ये नव्हे तर इस्रायलमध्ये ही उठते. तो धर्म बदलतो पण तो धर्म पिसाटपण बदलत नाही, अशी ओमार बार्टोव यांची भूमिका आहे. म्हणजे एकंदरीतच आपल्या देशामध्ये जशी अनेक मंडळी आपल्या देशातले पुरस्कार घेताना त्यांना फार सुरक्षित वाटत असतं आणि पुरस्कार मिळाल्यानंतरच्या आठवड्यामध्ये हा देश राहण्यासाठी सुरक्षित नाही अशी त्यांना उपरती होते, त्या टोकाचं जरी नाही तरी त्या दिशेचं वर्तन ओमार बार्टोव करतात का याचा विचार जरूर करावा लागतो. पुस्तक हातात घेताना सहज मनामध्ये येणारी दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या असं लक्षात आलं असेल की हे पुस्तक मी हातात धरलंय, याचं पूर्ण मुखपृष्ठ हे पांढऱ्या रंगाचं आहे. त्याच्यावर काळ्या रंगामध्ये मोठ्या अक्षरामध्ये इस्रायल असं लिहिलंय. इस्रायल हे शीर्षक छापत असताना मध्ये त्याच्यामध्ये पांढरी रेघ देऊन ते दुभंगलेलं दाखवलंय आणि अत्यंत छोट्या टाईप मध्ये पण लाल अक्षरामध्ये खाली व्हॉट वेंट रॉंग असं दिलंय. सहज मनामध्ये आलं की मानव कौल यांचं काश्मीरच्या आठवणी जागवत हिमाचल मधल्या दौऱ्याचं जे पुस्तक आहे त्याचंही प्रकाशन असंच आहे. तशाही मुखपृष्ठ साधारणपणे अशाच स्वरूपाचं आहे. फक्त मानव कौल यांच्या पुस्तकामध्ये पूर्णपणानं ब्लँक कोरं असं पांढरं मुखपृष्ठ नाहीये, तर काही प्रमाणामध्ये बॅकग्राऊंडला असा मानव कौल यांचा अस्पष्ट असा फोटो आहे आणि त्यांच्या मनातले विचार ते ओनअप करतायत असं वाटतं. पण या पुस्तकामध्ये अशा पद्धतीनं प्राध्यापक ओमर बार्टोव यांचा मुखपृष्ठावर सोडा संपूर्ण पुस्तकामध्ये फोटो नाही आणि जणू काही ओमर बार्टोव हे केवळ त्यांचं वैयक्तिक मत या पुस्तकामध्ये मांडतायत असं नाही, तर त्यांच्या काही समविचारी व्यक्तींचा एक समुदाय, मग त्याची संख्या किती आहे, त्याचा प्रमाण किती आहे, त्याची व्याप्ती किती आहे, त्याची तीव्रता किती आहे हा विचार वेगळा, परंतु असा विचार करणारं असं हे पुस्तक आहे. या पुस्तकातल्या विचारांकडे बघताना मनामध्ये नकळतपणे एक भारतीय नागरिक म्हणून या विषयाची तुलना काश्मीरशी केल्या वाचून राहत नाही आणि म्हणूनच आजच्या ग्रंथसुक्तच्या 7व्या सत्रामध्ये ज्याचं सूत्र इस्रायल असं आहे त्याच्यामध्ये 2026 साली प्रकाशित झालेल्या प्राध्यापक ओमर बार्टोव यांच्या इस्रायल व्हॉट वेंट रॉंग या पुस्तकाचा समावेश करावा असं मला वाटलं. या पुस्तकामध्ये ओमर बार्टोव असं म्हणतात की 2023 मध्ये गाझामध्ये ज्या पद्धतीनं इस्रायलनं हल्ला केला आणि ज्या पद्धतीनं टोकाला जाऊन नरसंहार केला, ज्याला आपण जेनोसाइड असं म्हणतो, त्या जेनोसाइडची हा एक टोकाचा प्रतिबिंबित असा मुद्दा आहे. ॲडॉल्फ हिटलर यांनी केवळ जर्मनी मधल्या असं नव्हे तर संपूर्ण युरोप खंडातल्या अनेक देशांमध्ये जसजसे तो दुसऱ्या महायुद्धाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ते देश पादाक्रांत करत गेला, त्या वेळेला ज्यू मंडळींवरती ज्या पद्धतीचे नारसंहार केला, मग ते कॉन्सन्ट्रेशन कॅम्प हा त्याचा शेवटचा बिंदू होता. आपण जसं एस्केप आर्टिस्ट या पुस्तकामध्ये पाहिलं तसं की ज्यूंवरती बंधनं घालणं,
जूनवरती त्यांनी एका विशिष्ट भागामध्ये राहिलं पाहिजे, विशिष्ट वेळेमध्येच फिरलं पाहिजे, त्यांच्या शर्टवरती, त्यांच्या फ्रॉकवरती, त्यांच्या जग्यावरती दर्शनी भागामध्ये पिवळे बिल्ले लावले पाहिजेत, त्यांनी याच पद्धतीच्या व्यवसायांमध्ये नोकरी केली पाहिजे, तिथे जूनच्या व्यतिरिक्त वेगळ्या धर्माचे, वेगळ्या वंशाची मंडळी काम करत असतील तर जूना कमी दरानं पगार दिला जाईल. इथपासनं वेगवेगळे पैलू पाळत गेले. अशाच पद्धतीची कुठचीही पायरी न घेता आताच्या काळामध्ये, विशेषतः गेल्या 3 वर्षामध्ये गाझा पट्टी सकट इतर अनेक ठिकाणी इस्रायलनं सरकारी पाठिंब्यानं, लष्करी हिकमतीच्या जोरावर, मोसादच्या मदतीनं ज्या पद्धतीचा नरसंहार घडवला तो अडॉल्फ हिटलरच्या तुलनेचा आहे असं विधान न करता, पण त्याची प्रचिती पूर्णपणानं मिळेल अशा आशयाचं पुस्तक म्हणजे इस्रायल व्हॉट वेंट रॉंग. या पुस्तकाचं एक दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ही भूमिका केवळ ही भूमिका इस्रायली राज्यकर्त्यांची आहे अशातला भाग नाही, तर ही भूमिका इस्रायली नागरिकांची सुद्धा आहे. हे प्राध्यापक ओमर बार्टव यांना जास्त धोकादायक वाटतं. एखाद्या विशिष्ट धर्माची भूमिका लावून धरणं ही राज्यकर्त्यांची राजकीय गरज असू शकते, पण त्याला इतकं मोकळेपणानं, ज्याला आपण अलीकडच्या मराठीमध्ये होलहार्टेडली असं म्हणतो, त्या होलहार्टेडली पद्धतीनं इस्रायली नागरिकांनी इतक्या सातत्याने, इतक्या तीव्रतेनं, इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा देणं हे आश्चर्याचं नव्हे तर धोक्याचं आहे, अशी भूमिका प्राध्यापक ओमर बार्टव त्यांच्या या पुस्तकामध्ये मांडतात. हा मुद्दा आज मितीला मर्यादित आहे आणि म्हणूनच कदाचित या पुस्तकाचा मजकूर 200-250 पानांमध्ये संपतो असं नव्हे. तरी सुद्धा या 200-250 पानाच्या मजकुरामध्ये प्राध्यापक ओमर बार्टव गेल्या 3-4 वर्षातल्या इस्रायली नागरिकांच्या मानसिकतेचा विचार करत असताना जे संकेत देतात ते मनापासून लक्षात घेतले पाहिजेत. अत्यंत सोयीस्कररित्या किंवा कोणत्याही कारणाने असेल, पण प्राध्यापक ओमर बार्टव अशा पद्धतीची मानसिकता केवळ इस्रायल मध्येच मूळ धरतीये असं नाही हे म्हणतात, परंतु इतर कोणत्या देशांमध्ये अशा पद्धतीचा विचार केला जातो अशी भूमिका मांडत नाहीत. पण एक समंजस चोखंदळ वाचक म्हणून हे 200-250 पानी पुस्तक सलगपणाने वाचत असताना मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात. आज इस्रायल हा एका वेगळ्या अर्थानं, एका वेगळ्या पातळीवरती निदान काही क्षेत्रांमध्ये स्वयंपूर्ण असं मानला जातो. त्याच्या शेतीपासून मोसादपर्यंत आणि त्याच्या अवकाश तंत्रज्ञानापासून संरक्षणापर्यंत इस्रायलकडे कौतुकाच्या नजरेनं बघितलं जातं. हे कौतुक जेव्हा असूयेमध्ये परावर्तित होतं त्यावेळेला इस्रायलवरचे हल्ले वाढतात असा आजपर्यंतचा इतिहास आहे. मग या हल्ल्यांची तीव्रता, या हल्ल्याचं सातत्य, या हल्ल्याचं प्रमाण आणि या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेले इस्रायल सोडून इतर देश यांची संख्या क्रमवारी कमी करायची म्हणून इस्रायल आपणहूनच दुसऱ्यांवर हल्ला करतं अशा पद्धतीचं धोरण गेल्या काही वर्षांमध्ये इस्रायलनं राबवलेलं आहे. हे धोरण राबवत असताना त्याची तीव्रता ही गेल्या 2-3 वर्षामध्ये प्रकर्षानं वाढतेय आणि त्याच्यामध्ये विधिनिषेधाला ही वाव राहणार नाही आणि त्यातून वर्षानुवर्ष इस्रायलच्या बाजूनं उघड भूमिका घेणारे, किमान पक्षी इस्रायलला विरोध न करणारे असे देश सुद्धा कुजबुजत्या स्वरामध्ये का होईना पण इस्रायलनं अशा पद्धतीनं नरसंहार केला नाही पाहिजे अशी भूमिका मांडतात. हा जो विचार आहे, हा जो प्रवास आहे, हा सविस्तरपणानं प्राध्यापक ओमर बार्टव इस्रायल व्हॉट वेंट रॉंग या पुस्तकामध्ये मांडतात. आणि मग असा विचार करत असताना ते असं म्हणतात की पुढचा मनुष्य अस्तित्वातच राहणार नाही अशी भूमिका घ्यायची का? म्हणजे केशवसूत जसं त्यांच्या एका कवितेमध्ये वेगळ्या संदर्भामध्ये म्हणतात की जुने जाऊ द्या मरणाला गुन्हे जाळून किंवा पुरुनी टाका, असं दग्धभू धोरण पूर्वी जून बद्दल ॲडॉल्फ हिटलरने वापरलं तसं आता
इस्रायल त्याच्या इतर शत्रूंबद्दल, हितशत्रूंबद्दल वापरतय का, अशी एक शंका प्राध्यापक ओमार बोर्टो शंकेच्या पलीकडे जात पण खात्रीच्या अलीकडे, मी वाक्य पुन्हा म्हणतो, शंकेच्या पलीकडे जात पण खात्रीच्या अलीकडे अशी भूमिका मांडतं. आता गमतीचा भाग असा आहे की केवळ या पुस्तकाची भूमिकाच दुटप्पी आहे अशातला भाग नाही. तुमच्यासारख्या चोखंदळ वाचकांच्या लक्षात आलं असेल की अगदी अलीकडच्या काळामध्ये आपल्या लोकसत्तेमध्ये शनिवारी या पुस्तकाचं परीक्षण आलं होतं. लोकसत्तेनं या पुस्तकाचं परीक्षण घेतल्यानंतर मी ठामपणानं असं ठरवलं की या पुस्तकाचा समावेश या मालिकेत केला पाहिजे. याचं कारण असं आहे की लोकसत्तेच्या राजकीय भूमिकेबद्दल आपल्या मनामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात, पण फार चोखंदळपणानं ते पुस्तकांची निवड करून शनिवारच्या आणि शुक्रवारच्या त्याच्या पेपरमध्ये त्याचा उल्लेख करतात आणि त्याचं सविस्तर परीक्षण करतात. आणि अशा दृष्टिकोनातनं विचार करत असताना या पुस्तकामध्ये न सांगितलेली पण सुचवलेली एक वेगळी बाजू आपल्या लक्षामध्ये येते. मी आधीच्याही काही व्हिडिओमध्ये ग्रंथसुक्तमध्ये इस्रायल हे सूत्र धरून बोलत असताना असं म्हटलं की केवळ त्या काळामध्ये ॲडॉल्फ हिटलरनी जसं त्याचा पराभव पदरी पाडला पण त्यातनं राष्ट्रधर्म जागृत केला, अगदी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती याच्याही आधी इस्रायलनं केली आहे. आपल्या असं लक्षात येईल की पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीचा पराभव झाला. त्यावेळेला इंग्लंडच्या पुढाकारानं त्या मित्र राष्ट्रांनी जर्मनीवरती काही निर्बंध घातले होते आणि त्या निर्बंधांचा एक परिपाक म्हणून खनिजांनी समृद्ध असे 2 जिल्हे जर्मनीपासून तोडले होते. पर्यायानं या युद्धाच्या क्षतीपासून जर्मनीला स्वतःची आर्थिक प्रगती साधण्यामध्ये काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी प्रमाणामध्ये मर्यादा येतील याची त्यांनी खातरजमा केली होती. हे धोरण मित्रराष्ट्रांनी केवळ पहिल्या महायुद्धानंतरच वापरलं होतं अशातला भाग नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकले. इतकं काही पराकोटीचं युद्ध जपान जिंकत नव्हतं आणि असे बॉम्ब टाकून अमेरिका थांबली नव्हती. अमेरिकेनं त्याच्यानंतर जपानवरती जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अनेक निर्बंध घातले होते. मग या अनुभवातनं शहाणं होत अशी कोणतीही प्रक्रिया आणि प्रतिक्रिया आपल्या बाबत येऊ नये म्हणून इस्रायल आत्ताच, ज्याला आपण सुओमोटो म्हणतो, आपणहून म्हणतो, प्रोएक्टिव्ह म्हणतो, अशी भूमिका घेतं का याचा विचार करावा लागेल. पुन्हा जर इतिहासाकडे जायचं झालं तर लक्षात घेण्याजोगी दुसरी गोष्ट अशी आहे की पहिल्या महायुद्धात मध्ये या झालेल्या मानहानीनंतर त्याचाच उपयोग करून घेत राष्ट्रप्रेमाचं प्रत्यंतर देत इस्रायल जर्मनीमध्ये तत्कालीन राज्यकर्ता ॲडॉल्फ हिटलर हा राज्यकारणाच्या केंद्रबिंदूमध्ये आला आणि त्यातनं सुरू झालेल्या औद्योगिक प्रगतीतनं सलग 3 वर्ष जर्मनीचं उत्पादन त्यांनी इतकं वाढवलं की आधी 1929 ची जागतिक महामंदी आली आणि त्या महामंदीवरचं उत्तर म्हणून दुसरं महायुद्ध सुरू झालं अशी मांडणी अनेक इतिहासकार अनेक वर्ष करतायत. आणि त्या युद्धाच्या परिपाकाचे साईड इफेक्ट किंवा कॉज आणि इफेक्ट रिलेशनशिप मध्ये जूनवरती अत्याचार केले गेले, कारण जूनची उद्यमशीलता आणि जूनचं आर्थिक क्षेत्रातलं प्राबल्य याचा त्रास होऊ नये याचा विचार करावा लागतो. चार्ली चॅप्लिनच्या ग्रेट डिक्टेटर मध्ये जसं शेवटच्या मोनोलॉग मध्ये मेन बिफोर द मशीन अँड मेन बिहाइंड द मशीन असा विचार केला गेला, त्याची परिणिती, प्रतिसाद, पडसाद आणि प्रतिबिंब आज इस्रायलच्या धोरणामध्ये दिसतं का असा उल्लेख न करता पण वाचकाच्या मनामध्ये निर्माण करत झालेला प्रश्न हा आहे. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये प्रत्यक्ष युद्ध करणं हा फार अपवादाने आणि अभावानी गोष्ट होते. युद्धाचं ही तंत्र हे बदलतच बदलतं. आपल्या असं लक्षात येईल की अगदी अलीकडच्या काही दशकांमध्ये आखाती देशाचा राजकीय ताबा घ्यायचा प्रयोग अमेरिकेनं करून पाहिला, पण आता 107-110 दिवस जे युद्ध चाललं त्याच्यामध्ये अमेरिकेनं इराकचा अशा पद्धतीनं ताबा घेतला नाही. त्याच्या महत्वाच्या राजकीय नेत्याची सर्जिकल स्ट्राईक करत त्यांनी हत्या केली.
अमेरिकेनं व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष त्यांच्या देशातनं उचलून स्वतःच्या देशात नेला. अशा पद्धतीची कृती इस्रायल करत नाही. याला बॉर्टोव यांचा विरोध आहे की अशी कृती न करता ना रहेगा बास न बजेगी बंसुरी असं जे इस्रायल वागतं त्याचा जो अतिरेक आहे, हा शब्दप्रयोग महत्वाचा, त्याला बार्टोव यांचा विरोध आहे. हा विचार मनामध्ये घेतला पाहिजे. कारण हा विचार आणि हे पुस्तक अशासाठी महत्वाचं आहे की हा केवळ इस्रायलचा प्रश्न नाही. अनेक देशांमध्ये अशा पद्धतीच्या भूमिका या गृहीत धरल्या जात आहेत. एक साधं उदाहरण घ्या की प्रत्येकच वेळेला युद्ध हे लष्करी नसतं, प्रत्येकच वेळेला हानी ही मनुष्यवधाची नसते. तर ज्या पद्धतीनं आर्थिक युद्ध लढली गेली त्याच्यामध्ये टॅरिफच्या बद्दलच्या भूमिका होत्या, तोही विचार इथे लक्षात घ्यावा लागतो. त्याचा उल्लेख किंवा ती मानसिकता ओमर बार्टोव इस्रायल व्हॉट वेंट रॉंग मध्ये घेत नाही. आता या युद्धाच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले, त्याच्यानंतरच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी विविध देशांवर विविध सेवांवरती टॅरिफ बसवले होते, लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की त्या क्षणाला अमेरिकी विरोधी पक्ष किंवा अमेरिकी नागरिक यांनी विरोध केला नव्हता. अशी शक्यताच्या कोणताही विचार न करता इस्रायली नागरिक याच भूमिकेतनं इस्रायली राज्यकर्त्यांना पाठिंबा देतात का, असा प्रश्न मनामध्ये निर्माण करणार आहे. आणि आपल्या देशाची सार्वभौमता आणि आपल्या देशाचं संरक्षण याला सर्वोच्च प्राधान्य देत त्या प्रक्रियेमध्ये 1920 होताना इस्रायल व्हॉट वेंट रॉंग या पुस्तकाचा विचार करावा लागतो. या पुस्तकामधले प्रत्येकच मुद्दे पटतील असं नाही, पण इस्रायल हा प्रश्नच मुळी बहुमितीचा आणि बहुआयामीचा आहे. जसं आपण कॅलेडोस्कोप खेळताना आपल्या हाताचा अँगल जरा जरी बदलला तरी आतलं चित्र बदलतं, अशी आज इस्रायलची स्थिती आहे. आणि या स्थितीचं नेमकं नस पकडण्याचं काम, तुमच्या मनामध्ये त्याची प्रतिबिंब निर्माण करण्याचं काम, याचा कॅलेडोस्कोप आपलं मनगट न बदलता वाचावं असं पुस्तक म्हणजे प्राध्यापक ओमर बार्टोव यांचं इस्रायल व्हॉट वेंट रॉंग. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.